चला आज पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजचा दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याचा जाव ईश्वरचरणी प्रार्थना. चला सकाळचे 8 वाजले. नाश्त्यासाठी मी इथं पोहे बनवलेले आहे. त्याआधी माझं सर्व काही आवरून झालेलं आहे. देवपूजा झाली, झाड झूड सडा रांगोळी, नंतर देवपूजा झाली माझी. देवपूजा झाल्यानंतर मग मी हे पोहे बनवलेले आहे इथं. चला आता नाश्ता करून घरातले सर्व काही कामं आवरायची मला, कारण की नवीन कामं काढायची आहे. घर फटकारायचं आहे, कुठं कुठं झाडं आलेलं आहे ते झाडं घ्यायचं आहे आणि हॉलमधला पसारा खूपच आहे तो आवरायचा आहे. बघा मी सोफ्याचे कवर धुतले होते तर ते लावून दिलेले आहे, खराब झाले होते खूप, तर मस्त असे धुवून टाकले मी. तर धुवून आता मस्त लावून दिलेले आहे सोफ्याला. त्यानंतर मी इथे साईडचे सर्व काही फुलदाण्या वगैरे सर्व काही मी त्यानंतर मी हे सोप्या लावल्यानंतर या इथल्या सर्व काही फुलदाण्या म्हणजे धुवायला काढला आहे आणि इथं पण सर्व काही साफ करून झालेलं आहे माझं. इथलं सर्व काही साफ करून झालेलं आहे. या बघा इथं मी स्वच्छ धुवून मस्त ठेवून दिलेलं आहे या सर्व काही फुलदाण्या अशा. मस्तपैकी मी असं एका भांड्यामध्ये वॉशिंग पावडरचं पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये सर्व बुडवून स्वच्छ पाण्यामध्ये नंतर धुवून घेतले आणि इथं सर्व काही मी आता इथं निथळायला ठेवून दिलेले आहे. आता मी सर्व काही इथं निथळायला ठेवून दिलेले आहे. निथळले का मग जागच्या जागे मी ठेवून दिलेले. आता हे बघा सर्व काही निथळून झालेले आहे. मी इथं सर्व काही वस्तू फुलदाण्या, हे बैलांची जोडी सर्व काही मी इथं जागच्या जागी गणपती बाप्पा सर्व काही इथं जागच्या जागी मी ठेवून दिलेलं आहे. आणि हे पण सर्व काही आता सर्व क्लीन केलं गेलेलं आहे माझं. हे टी व्हीचं खालीचं हे सर्व काही सर्व मस्त क्लीन केलं गेलेलं आहे. टी व्ही पुसायचा बाकी अजून. महाराजांची मूर्ती इथं हमेशा आमची महाराजाची मूर्ती असते. त्यानंतर बाहेर बघा वातावरण थोडंसं पाण्याचं वातावरण आहे म्हणून सर्व काही कपडे धुवून घरातच टाकून दिलेले आहे मी. आणि घड्याळामध्ये तुम्ही बघू शकता आता किती वाजले इथे. त्यानंतर मी घरं वगैरे सर्व काय माझी सर्व काय माझी पुसले गेलेली आहे. नाश्ता वगैरे झाला आणि किचन ओटा पण सर्व काही क्लीन केला गेलेला आहे. जेवण बनवायचं अजून बाकी. तर बघा देवपूजा दिवा अजून जळतो आहे माझा. तर थोडंसं जरी तेल टाकलं नाही आहे दिव्यामध्ये तरी 12-1 वाजेपर्यंत चालतच राहत होतो. त्यानंतर सर्व गॅस ओटा क्लीन केल्यानंतर तर चला आता मला स्वयंपाकाला लागायचं आहे. दुपारी काय बनवू आज तर काय भाजी नाही फ्रीजमध्ये, काहीच भाजी नाही आहे फ्रीजमध्ये. तर चला म्हटलं आता काय बनवू. तर एक बेत केला मी, रवाच बनवून घेते म्हटलं. पोहे खाल्लेले आहे म्हणून काही एवढी भूक नाही आहे, त्यासाठी मी आता इथं रवाच बनवून सर्व काही साहित्य इथं घेतलेलं आहे. टमाटा, मिरची, गाजर, कांदा, रवा, शेंगदाणे, शिमला मिरची आणि आपली रोज यूजची मिरची ती घेतलेली आहे. तर चला मी इथं गॅस पेटवून मस्त कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि मस्त जिराचा राईचा तडका दिलेला आहे इथं. त्यानंतर आपल्याला इथं कांदे टाकायचे आणि कांदे छान मस्त अशी परतून घ्यायचे. बघा तुम्ही किती मस्त अशी लालसर कांदे असं परतून घ्यायचं आहे आपल्याला इथं, कारण कांदे कच्चे राहिले ना सर्व काही रव्याची टेस्ट खराब होऊन जाते. त्यासाठी कांदे मस्त लालच परतून घ्यायचे. तर त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकणार आहोत, तर शेंगदाणे कांद्यासोबत शेंगदाणे पण मस्त असं लाल परतून घ्यायचं आहे आपल्याला मस्तपैकी असं. बघा किती मस्त दिसत आहे. तर चला आता इथं मी टाकणार आहे कढीपत्ता. 10 ते 15 कढीपत्त्याची पानं मी इथं घेतलेली ती टाकली आहे. आणि ही रोजची आपण आपली वापरायची साधी तिखट मिरची मी इथं टाकलेली आहे. त्यानंतर ही शिमला मिरची मी टाकलेली आहे बारीक तुकडे करून. त्यानंतर आपल्याला इथं टाकायचे टमाटे. त्यानंतर आपल्याला इथं टाकायचे गाजर. बघा
गाजरसुद्धा आपल्याला इथं ॲड करायचं आहे रव्यामध्ये. तर खूपच छान मस्त रवा असा त्याची टेस्टच वेगळी होऊन जाते मग. तर अशा प्रकारे सर्व काही साहित्य मी इथं टाकलेलं आहे आणि याला मस्त असं परतून घ्यायचं आहे. मी आता 5 मिनटासाठी इथं झाकण ठेवणार आहे, कारण की आपल्या ह्या सर्व भाज्या अशा मस्त मऊ होऊन जातील. बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे. तर आता मी इथं रवा ॲड करणार आहे बघा. आणि रवासुद्धा आपल्याला मस्त असं परतून घ्यायचा आहे. पूर्ण लालसर होईपर्यंत रवा परतवला ना तर असं आपला रवा असा चिपचिपा होत नाही आणि खूप छान मस्त मोकळा मोकळा खायला पण खूप मस्त सुटसुटीत असतो. तर चला आपली इथं तयार होते रव्याची खिचडी. त्यामध्ये मी टाकल्या आता हळद, त्यानंतर टाकली मिरच्या टाकल्या म्हणून चटणी थोडीशी टाकलेली मी इथं. चवीनुसार चटणी टाकायची आपल्याला आणि चवीनुसार मीठसुद्धा आपल्याला इथं टाकायचं आहे. त्यानंतर मस्तपैकी असं परतून घ्यायचं आहे. परत असं परतवत राहायचं आहे, कारण खाली लटकू नाही द्यायचं, नाहीतर मग आपला रवा आहे ना काळसर होऊन जाईल. त्यासाठी असं परतवतच राहायचं आहे आपल्याला. त्यानंतर मी इथं साईडला गरम पाणी करायला ठेवलं होतं, तर ते गरम पाणी आपल्याला इथं टाकायचं आहे. बघा कसा अप्रतिम आपला रवा इथं दिसतोय. खूप मस्त आणि खूपच छान. खायला पण एकच नंबर आणि पचनाला सुद्धा हलका असतो. आणि ज्यांचे असं पोट साफ होत नाही ना त्यांना रवा अगदी म्हणजे अगदी मस्त असतो. याच्याने हलकं बी होतं, पचन पण होतं लवकर आणि आपलं पोट पण साफ होतं. हे बघा आपला रवा इथं आता मस्त झालेला आहे, खूपच मस्त झालेला आहे. तर चला मी असं सर्व मिक्स करून आता इथं हा रवा आता 5 मिनटासाठी मी झाकून देते. आधी सर्व काही मस्त मिक्स करून घेते. आपला रवा आता इथं झालेला आहे. चला तर आता सर्व करूया.